सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतलेली आहे। लोकभवनमध्ये एका छोट्याशा कार्यक्रमामध्ये हा शपथविधी पार पडलाय। लोकभवनात सुनेत्रा पवारांचा शपथविधी झालेला आहे। सुनेत्रा पवार महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री झालेल्या आहेत। अजित पवारांच्या सुनेत्रा पवार या उत्तराधिकारी ठरलेल्या पद आणि गोपनीयतेची शपथ सुनेत्रा पवार यांनी घेतलेली आहे। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री सुद्धा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुद्धा या शपथविधीला उपस्थित होते। राष्ट्रवादीचे सगळे आमदार मंत्रीही या शपथविधीला उपस्थित होते। मी सुनेत्रा अजित पवार गांभीर्यपूर्वक प्रतिज्ञा करते की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारताच्या संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन। मी भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन। मी महाराष्ट्र राज्याची उपमुख्यमंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व ससद विवेक बुद्धीने पार पाडेन आणि संविधान व कायदा यानुसार सर्व तऱ्हेच्या लोकांना मी गांभीर्यपणे व निपक्षपातीपणे तसेच कोणाच्याही विषयी ममत्वभाव किंवा आकस न बाळगता न्याय वागणूक देईन। मी सुनेत्रा अजित पवार गांभीर्यपूर्वक प्रतिज्ञा करते की महाराष्ट्र राज्याची उपमुख्यमंत्री म्हणून माझ्या विचारार्थ आणली जाईल किंवा मला ज्ञात होईल अशी कोणतीही बाब अशी उपमुख्यमंत्री म्हणून माझी कामे यथायोग्य पार पाडण्यासाठी आवश्यक असेल ते खेरीज करून एरवी मी कोणत्याही व्यक्तीला किंवा व्यक्तींना प्रत्यक्षपणे वा अप्रत्यक्षपणे कळवणार नाही किंवा त्यांच्याकडे उघड करणार नाही।